बोलणं जेवढं सोपं असतं, सहन करणं तेवढंही कठीण असतं. प्रत्येक गोष्टी या सहनशीलतावर असतात. जिथं सहनशीलता संपली तिथं माणूस तुटतो. तशीच ही एक वाईट गोष्ट घडलेली आहे सोलापूर जिल्ह्यात. रील स्टार रोहिणी पराध्ये, आता तर तुम्ही प्रत्येक ठिकाणी रील बघितलीच असेल आणि प्रत्येक इंस्टावर, यूट्यूबवर आणि फेसबुकवर ही रील्स आता सध्या खूप ट्रेंडिंगला चालू आहे की तिनं असं पाऊल का उचललं. तर रोहिणी पराध्ये आणि तिचा पती निलेश पराध्ये, बाकीचं तुम्हाला तर सर्व माहीत आहे की का झालं, कशामुळं झालं. तर प्रत्येकाला असं वाटतं की असं काय संसारामध्ये झालेलं होतं, असं काय अनबन दोन शब्द झालेले होते की एवढं मोठं टोकाचं पाऊल उचललं. तर एवढं मोठं टोकाचं पाऊल कोणती स्त्री किंवा कोणती सांसारिक स्त्री उचलत नाही. प्रत्येक स्त्रीचं संसारामध्ये चित्त असतं, मुलाबाळांमध्ये चित्त असतं आणि आपल्या नवऱ्यामध्ये चित्त असतं. तर प्रत्येक स्त्रीचं हे संसारामध्ये चित्त असतं. तर कुणी स्त्री एवढं मूर्खासारखं आणि एवढं टोकाचं पाऊल उचलतच नाही. पण जर पर्यायच नसला, जर तो शेवटचा पर्याय असला, ते म्हणतात ना, इकडं आड तिकडं वीर. आता आड आणि वीर ह्या दोघी सारख्याच आहे. पण जर रस्ते दोघी सारखेच आहे, जर इकडेही गेलं तर तोच रस्ता आणि तिकडेही गेला तर तोच रस्ता, तर पडायचं कुठं आहे आपल्याला? आडमध्ये जरी पडलं तर एकच ठिकाणी मृत्यू होईल आणि विहिरीमध्ये पडलं तरी एकच ठिकाणी मृत्यू होईल. तर कुठलीही स्त्री असं टोकाचं पाऊल उचलत नाही. तर बरेच जण म्हणतात मूर्ख असतात, ज्याच्यामध्ये जगायची ताकद नसली, ज्याच्यामध्ये जगायची हिंमत नसली, तर ते असे बरेच काही असे ते कारणं असतात की लोक ते म्हणतात की असं टोकाचं पाऊल उचलायचं नाही, हिमतीनं जगून दाखवायचं, आई वडिलांचं नाव काढायचं. तर कुठलीच अशी मूर्ख स्त्री असती की ती संसार सोडून, आपला संसार उद्ध्वस्त करत नाही, संसार सोडून एवढं टोकाचं पाऊल उचलत नाही. नक्की या हिच्या मागं काहीतरी कारण असल्याशिवाय तिने एवढं टोकाचं पाऊल उचललंच नसणार. कारण तिच्यामुळं एवढी मोठी त्यांच्या गावातली हॉटेल चालत होती, ज्या हॉटेलचं नाव ग्रामपंचायत हॉटेल होती आणि छान अशी मटण थाळी त्यांची हॉटेल त्यांची छान अशी चालू होती. तर एवढं मोठं टोकाचं पाऊल ती उचलणारच नाही, जेणेकरून काही काही त्याच्या मागं कारण असल्याशिवाय. आता कारण हे तर ते फक्त जिची अंतयात्रा निघली आणि जिने हे जीवन सोडलं, फक्त तिलाच ते माहिती असेल किंवा तिच्या नवऱ्यांना माहिती असेल किंवा तिच्या घरदारांना माहिती असेल. पण एवढं टोकाचं पाऊल कुणीच उचलणार नाही. पण तिला जर शेवटी पर्यायच नसेल काही आणि तिचा शेवटचा पर्याय पूर्ण गोल राऊंड करून ती त्या राऊंडमध्ये जर उतरली असेल आणि तिचा शेवटचा पर्याय म्हणून तिला जर फाशीच घ्यावा लागली असेल, तर ती तरी काय करू शकणार आहे? तर बघा, बरेच जण म्हणतात सुसाईड करण्याचं, फाशी लावण्याचं, स्वतःहून मरण मारण्याचं हे कायर लोक करतात. तर बघा, मी तुम्हाला एकच सांगते, मरण काही सोपं नसतं. जेवढा आपण मरणाचा विचार करतो ना, त्याच्या 10 पटीनं मरणाऱ्या लोकांना त्रास होतो. त्याच्यामुळं मरण हे कुणीच मागत नाही आणि कुणी घेरून पण आणत नाही. पण वेळ अशी आलेली राहते की त्याच्या पुढं काही पर्यायच नसतो. पण हे ज्याच्यावर भीती ना, हे त्यालाच कळतं. कुणाला सल्ला देणं सोपा असतो, पण त्यांच्या जागेवर जर आपण उभं राहून पाहिलं ना, तर आपल्याला कळतं की मरण काय असतं. तर तुम्ही एक काम करा, जहरचा गल्ला समोर ठेवा आणि 1 सेकंद सुद्धा न विचार करता तो जहरचा गल्लाच तुम्ही प्या. तुमची इच्छा होईल का बघा. आणि तेच जहर तुम्हाला न कळत दिलं ना, तर तुम्ही हसून हसून अगदी मूवी वगैरे बघून ते जहरचा गल्लाच पिशाल. का? तर तुम्हाला माहीत नसेल की त्याच्यामध्ये जहर आहे का त्याच्यामध्ये पाणी आहे. आणि जर का तुम्हाला माहीत असलं की त्याच्यामध्ये जहर आहे आणि तुम्हाला ते प्यायचं आहे, तुम्हाला तुमची दुनिया संपवायची आहे, तर तुम्ही ते पिशाल का? सांगा मला. नाही पिणार ना. आणि पिशाल बी तर मनावर खूप दगड ठेवून पिशाल, डोळ्यामध्ये आसू घेऊन पिशाल ना. तर असं असतं, मरण सोपं नसतं. बरेच जण म्हणतात मरणाचा रस्ता सोपा असतो, मरणारे कायर असतात. तर मरणारे कायर नसतात. ज्यांच्या पुढं काही रस्ताच नसतो, तो शेवटचा पर्याय. बरेच जण म्हणतात पर्याय कुठलाच शेवटचा नसतो, कुठलीही गोष्ट इम्पॉसिबल नसते. इम्पॉसिबलला बी माणूस पॉसिबल करू शकतो, पण कुठलीही गोष्ट प्रत्येकावर अवलंबून असते. प्रत्येक जण इम्पॉसिबलला पॉसिबल करू शकत नाही. प्रत्येकामध्ये ताकद असते, प्रत्येकामध्ये सहनशीलता असती, पण ही प्रत्येकामध्येच नसती. कुणामध्ये असती, कुणामध्ये नसती. कुणी जग घडवू शकतो, तर कुणी स्वतःचं घर सुद्धा घडवू शकत नाही. स्वतःच्या नवऱ्याला सुद्धा ठिकाणावर आणू शकत नाही ना, स्वतःचं तकदीर बदलवू शकतं. तर बघा, ही सर्व सहनशीलताची गोष्ट आहे, ही कायरतेची गोष्ट नाहीये. तर कुठली स्त्री असा पाऊल उचलू शकत नाही टोक्याचा.
ह्या व्हिडिओमधून सांगण्याचं तात्पर्य फक्त एकच आहे की कुठली स्त्री कायर नसती. प्रत्येकाला संसाराची, नवऱ्याची, पोरांची, सर्वांची आवड असती, पण पर्याय नसला तर शेवटी हा पाऊल ते उचलतात. आणि त्यांचे व्हिडिओ मी बघितले नवरा बायकोंचे की रील स्टार, आतापर्यंत मी काही त्यांचे व्हिडिओ बघितले नव्हते, पण त्यांची अशी दुःखदायक घटना ऐकली म्हणून मी त्यांचे व्हिडिओ बघितले. तर छान नवरा बायकोचे मस्त हॉटेल पण चालवत होते, ग्रामपंचायत असं त्यांचं हॉटेलचं नाव होतं. आणि अजून पण त्यांनी 2 शाखा वाढवलेल्या होत्या, तर त्यांच्या कामामध्ये पण त्यांची तरक्की होत होती. पण त्यांची थोडीशी चिडचिड होत होती, कुठं त्यांच्या संसारामध्ये चिडचिड होत होती. आणि ती चिडचिड नवरा बायको एकमेकांकडे लक्ष देत नव्हते. कारण का तर छोटी छोटी चिडचिड होती ती. तर आपण अशा छोट्या छोट्या गोष्टी नवरा बायकोंच्या वादामधल्या आपण लक्ष देत नाही, आणि त्या कधीच मोठ्या गोष्टी होतात. आणि मोठ्या गोष्टी झाल्यानंतर आपण कधीच टोकाचं पाऊल उचलतो हे आपल्यालाच कळत नाही. आपण त्या हसण्यावर घेतो, मजाकमध्ये घेतो. तर अशा नवरा बायकोंच्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, तर त्याला तुम्ही जपा. कारण छोटीच गोष्ट ही मोठी केव्हा होती हे आपल्याला भान राहत नाही. त्या मोठ्या गोष्टीमुळे आपल्याला असं टोक्याचं पाऊल उचलावं लागतं. तर कदाचित त्यांचे हॉटेलच्या शाखा वाढलेल्या होत्या, चिडचिड झालेली होती. आणि प्रत्येक स्त्रीला असं वाटतं, जर आपल्या नवऱ्याला आपली किंमत नाही, आपण असो किंवा नसो, त्यांना जर काहीच फरक पडत नाहीये, तर आपण नसलेलंच बरं. तर असं प्रत्येक स्त्रीला असं मनामध्ये वाटत असतं. तर असं तिला तुम्ही जाणीव करून नका देऊ. कुठलीही स्त्री असो, कुठल्याही नवऱ्याची बायको असो, तर असली तिला जाणीव करू नका देऊ. तिला तुम्ही सांगा, तू आहे तर माझं विश्व आहे, माझं घर आहे, मी स्वतः आहे या जगामध्ये, तुझ्यामुळं तू आहे तर मी आहे. असं तुम्ही स्त्रीला सांगितलं तर बघा तुमचं आयुष्य कधी पलटेल. आणि तुम्ही होता कुठं आणि आहे कुठं. तर बघा आज तिच्यामुळंच तुमचे दिवस पलटले होते. पण तिला माहिती आहे आता त्या नवरा बायकोंमध्ये काय घडलं. मी नवऱ्याला पण दोष देत नाही, बायकोला पण दोष देत नाही, आधी त्यांच्या घरादाराला पण दोष देत नाही. आता त्यांचे वैयक्तिक प्रश्न आहे की त्यांच्यामध्ये काय घडलं आणि त्या स्त्रीनं म्हणजे असं टोक्याचा पाऊल का उचलला, तर हे त्यांना माहिती. पण मी आता प्रत्येक स्त्रीला असा सल्ला देते, आणि प्रत्येक माझ्या भावांना आणि त्या माझ्या ज्या मैत्रिणी आहे त्यांच्या नवऱ्यांना एक सल्ला देते की नवरा बायकोंमधले जे छोटे भांडण असले ना, तर ते छोटे भांडण आपसातच मिटवा. लगेच एकमेकांचा फुगवा जे असतात ना लगेच काढा. कारण ते छोटे भांडण हे मोठ्या भांडणापर्यंत जाऊ देऊ नका. आणि मोठे भांडण झाले तर टोक्याचं पाऊल हे कोणी उचलणार असं नाही की स्त्री उचलते म्हणून. हे टोक्याचं पाऊल कुठला पुरुष सुद्धा उचलू शकतो. म्हणून छोटे भांडणं हे आपसातच प्रेमामध्ये मिटवा तुम्ही. आणि जेवढं तुमच्याकडून सहन होईल तेवढंच कामाचाही लोड घ्या. अति जास्त काम करून संसारामध्ये चिडचिड आणू नका. सुखी संसार करा, छोटासा संसार करा आणि प्रेमाचा संसार करा. रोहिणी पाराध्यांना 2 मिनिटं आपण श्रद्धांजली देऊन त्यांच्या आत्म्यास शांती देऊया. रोहिणी पाराध्यताईंनी जो पाऊल उचलला, तो माझ्या बहिणींनी, मैत्रिणींनी आणि सर्व गृहिणींनी हा पाऊल कधीच उचलू नका. जे पण तुमच्या काही मनात असेल ना, ते नवऱ्याला सांगा, फॅमिलीला सांगा, घरादाराला सांगा. नाहीच तुमच्याकडून झालं तर हे सर्वात मोठं माध्यम तुमच्याकडे आहे, हे माध्यम. तर ह्या माध्यमामध्ये हे एवढ्या मोठं प्लॅटफॉर्म तुमच्याकडे आहे, तर ह्या सर्वात मोठ्या प्लॅटफॉर्मवर या आणि तुमचं मन हलकं करा, तुमचं मन मोकळं करा. म्हणजे इतरांना पण तुमचा प्रॉब्लेम कळेल आणि घरच्यांना पण तुमचा प्रॉब्लेम कळेल. आणि नाहीच झालं तर सहनशीलता अंगी ठेवून देवाचं नाव घेऊन आपला संसार सुखाने करा. तर